नमस्कार मंडळी, ठरलं तर मग आजचा म्हणजे 4 मेचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण पाहतोय की काल स्टोरूममध्ये प्रतिमा त्या जुन्या आठवणी सांगत असतात आणि आता त्याच वेळेस आहे ना अर्जुनला सुद्धा ना लहानपणीच्या आठवणी आठवायला लागतात. अर्जुन म्हणतो, हो ना, लहानपणी तन्वी अशीच रुसून बसायची आणि मला ना हे सगळं आठवतंय असं हा अर्जुन सांगत असतो. आणि आता जेव्हा अर्जुन सुद्धा सांगतो तेव्हाच बघा सायली म्हणते, पुन्हा तन्वी आणि माझ्यामध्ये साम्य, अरे इतके योगायोग कसे काय असू शकतात. आणि म्हणते की नक्कीच अशी कुठली तरी गोष्ट आहे जी तन्वी आणि मला जोडते आणि मला ती शोधायलाच हवी असं सायली म्हणत असते. आणि आता आपण पाहतोय की प्रतिमा त्या म्हणतात की काय ना सायली, बहुतेक आहे ना तन्वीच तुझ्या पोटी जन्माला येणार आहे आणि ही सगळी ना त्याचीच लक्षणं आहेत. अस्मिता म्हणते, बरं झालंय का आता तुमचे सगळे रुसवे फुगवे निघूयात का. पण चला आता अर्जुन पळत येतो आणि म्हणतो, चल ना बायको, तुला इथे धुळीचा त्रास होईल ना गं. आणि अर्जुन पुन्हा काळजी करायला लागतो. हे बघून सगळेजण हसायला लागतात. आणि आता सायलीला म्हणतो, चल चल आरामात चल. म्हणून आता सगळेजण सुभेदार फॅमिली पुन्हा हॉलमध्ये येतात. आपण पाहतोय की हॉलमध्ये आल्यानंतर प्रतिमा त्या म्हणतात की अरे या सगळ्या गडबडीत ना तुम्हाला सांगायचंच राहिलं, सायली तू थोड्या दिवसांसाठी माझ्या घरी राहायला येशील का गं. सायलीला तर खूपच आनंद होतो जेव्हा प्रतिमा त्या असं म्हणतात तेव्हा. आणि त्या म्हणतात की बघ, तुझं हवं तर माहेर पण समज, पण माझी ना खूप इच्छा आहे की तुला माझ्या घरी घेऊन जाऊ म्हणून. आणि पुढे प्रतिमा त्या म्हणतात आणि रविराज तर ना खूपच खुश होतील गं. आणि सायलीला पण खूप आनंद झालेला असतो. कल्पनाताई म्हणतात, हो गं, प्रतिमा आमच्याशी बोलली आहे आणि आम्हाला सुद्धा आता असंच वाटते की तू थोडे दिवसांसाठी ना प्रतिमाकडे जावं राहण्यासाठी म्हणून. सायली तू जा आता. तर लगेचच अर्जुनला बघा, अर्जुन म्हणतो, थोडे दिवस म्हणजे किती. आता सगळेजण त्याला चिडवायला लागतात. अस्मिता म्हणते, अरे बापरे, म्हणजे आत्तापासूनच बायकोला मिस करायला लागला का काय. तर अर्जुन म्हणतो, नाही, एका दिवसासाठी ठीक आहे, पण त्यापेक्षा जास्त दिवस वगैरे काही नको. आता सगळेजण ना अर्जुनलाच चिडवतात. प्रतापराव म्हणतात, अरे काय अर्जुन, अरे एका दिवसाने काय होणार आहे रे, अरे जाण्यातच दगदग होईल ना, अरे जाते तर राहू देत ना, राहू देत 8-15 दिवस. अर्जुन म्हणतो, हो डॅड, 8-15 दिवस, अहो डॅड तुम्ही काय बोलताय. अश्विन म्हणतो, अरे दादा ॲक्च्युली चांगली आयडिया आहे, या दिवसात सायली वहिनीला ना जर का चेंज मिळालं ना तर बरंच होईल असं अश्विन पण म्हणतो. आता बघा अर्जुनला काही सायलीला जाऊ देऊ वाटत नसतं. अर्जुन म्हणत असतो, हो ते ठीक आहे, पण 8-15 दिवस असं म्हणत तो सायलीकडे पाहतो. सायली पण म्हणते जाऊ देत ना म्हणून. आणि म्हणते, प्रतिमा त्या मलाही यायला ना खूप आवडेल आणि कसं आहे ना की मी तिथे आले ना की इथले सगळे येऊन जाऊन असतीलच ना काय हो. असं म्हणलं की अर्जुन म्हणतो, हो मी येईन ना, येईन. सायली म्हणते, तर मग मला उद्या कोर्टात जावं लागेल. आणि मग अर्जुन म्हणतो की हरकत नाही, मग हिअरिंग नंतर मी तुला तिथे ड्रॉप करेन. आता प्रतिमा त्या सुद्धा म्हणतात, हो चालेल अर्जुन, पण तू तिला लगेच सोड. आणि म्हणते की चला चालले मग मी आता घरी, मला सगळी तयारी करायची ना. म्हणून प्रतिमा इतक्या उत्साहात घरी जातात ना सायलीच्या तयारी म्हणजे सायलीच्या स्वागतासाठी म्हणून. आणि आपण पाहतोय की इकडे सायली मनामध्ये म्हणते की मी जर का त्या घरी गेले ना तर मला तन्वीबद्दल आणखीन काही गोष्टी समजतील आणि तिच्या माझ्यात नेमकं काय नातं आहे हेही मला कळेल असंही सायली म्हणत असते. आता आपण पाहतोय डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळचा कोर्टामधला सीन. आता आपण पाहतोय की कोर्टामध्ये सुरुवातीला तर जज साहेब येतात, सगळी सुभेदार वगैरे मंडळी आलेली असतात. आता जज साहेब सांगतात की अस्मिता दीक्षित आणि आता सचिन दीक्षित यांच्या डिवोर्स केसची आता सध्या हिअरिंग आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा ओपनिंग स्टेटमेंट कोण करणार आहे म्हणून. लगेचच काय होतं की सचिनचे जे काही वकील आहेत ना तर ते जज साहेबांच्या परमिशननुसार सायलीला ना विटनेस बॉक्समध्ये बोलवून घेतात. सचिनचे वकील म्हणतात आणि सायली मॅडमला इथे बोलवण्याच्या अगोदर सचिन दीक्षितने जो काही व्हिडिओ सादर केला आहे ना तर तो कोर्टासमोर पुन्हा एकदा दाखवण्यात यावा अशी मी विनंती करतो. म्हणून कोर्टामध्ये पुन्हा एकदा तो व्हिडिओ प्ले केला जातो, म्हणजे ज्या सायली म्हणाली असते ना याच्याकडून भरपूर पोटगी घे म्हणून. आता हा सगळा व्हिडिओ पुन्हा एकदा कोर्टामध्ये दाखवला जातो. आता आपण पाहतोय सचिनचे वकील सायलीला म्हणतात, मिसेस सुभेदार. आता सचिनचे वकील म्हणतात, मिसेस सुभेदार, या व्हिडिओमध्ये असणारी व्यक्ती तुम्हीच आहात ना. तर सायली म्हणते, हो. मग ते वकील विचारतात, मग तुम्ही तुमच्या नंदेला असा सल्ला दिलात का. तर सायली म्हणते, हो दिला मी असा सल्ला. आता सचिनचे वकील म्हणतात, मग तुम्हाला असं का वाटतं की त्या दोघांनी घटस्फोट घ्यावा म्हणून. अहो त्यांचा संसार मोडून तुम्हाला काय मिळणार आहे. सायली म्हणते, माझा नंदेचा नवरा वारंवार तिला फसवत होता आणि अशा नवऱ्यापासून सुटका करून घेतलेलीच बरी ना. आता सायली कोर्टामध्ये सगळ्यांच्या समोर अगदी आज एकदम स्पष्ट बोलते. आता सचिनचे वकील म्हणतात, तुम्ही एवढ्या खात्रीने कसं काय सांगू शकता की तो तिला फसवत होता म्हणून. तर सायली म्हणते, कारण मी स्वतः सचिनला साक्षी शिकरीसोबत बघितलेला आहे म्हणून. आता असं म्हणून पुढे सायली म्हणते की त्या संदर्भातला व्हिडिओ अर्जुन सुभेदार यांनी कोर्टामध्ये सादर सुद्धा केलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघितला नाही का. तर वकील म्हणतात की त्यानंतर माझ्या आशिलाने या प्रेम प्रकरणाची मनापासून कबुली दिली आणि मनापासून सुधारण्याचा प्रयत्नही केला आणि तरीसुद्धा तुम्ही अस्मिता दीक्षित यांना त्यांच्या नवऱ्याविरुद्धच भडकवताय. अहो त्यांच्या घटस्फोटाला तुम्ही जबाबदार आहात असं तुम्हाला वाटत नाही का. असं उलटसुलट ना. आता त्या सचिनचे वकील
सुद्धा सायलीला खूपच बोलायला लागतात. कल्पनाताई म्हणतात सायलीला या अवस्थेत सुद्धा यांना सगळ्यातून आहे ना जावं लागतंय, तिला ना थोडासा आराम मिळावा म्हणजे झालं. सायली इकडे म्हणते कबुली दिली, माफी मागितली, तरीसुद्धा फसवणूक केली हे सत्य तर उरतंच ना. आणि माफी मागण्याला सुद्धा तेव्हाच अर्थ असतो जेव्हा ती चूक परत परत केली जात नाही. सायली आज खूपच स्पष्टपणे आणि छान बोलते कोर्टात. सायली पुढे म्हणते सचिन दीक्षित हा साक्षी शिकरेला परत परत भेटत राहिला आणि एवढंच नाही तर साक्षी शिकरेच्या वडिलांनी म्हणजेच महिपत शिकरेला तुरुंगातून सोडवण्यासाठी ही धडपडत राहिला हा सचिन. आणि याचाच अर्थ हा सचिन जो आहे ना याचे आजही या साक्षी शिकरेशी संबंध आहेत आणि ही गोष्ट उघड होतेच ना, असं सायली आता सगळ्या कोर्टामध्ये सांगते. आता सचिनचे वकील म्हणतात हे बघा, तुम्ही जर का माझ्या आशिलाच्या बायकोला त्याच्या विरोधात भडकवत होतात तर त्याने दुसरी कोणाची मैत्री केली तर बिघडलं काय म्हणून. सायली म्हणते काय बिघडलं, सचिनची साक्षीशी फक्त मैत्री नव्हती, त्याचं प्रेम प्रकरण होतं असं आता सायली पण खूप छान उत्तर देते. पुढे म्हणते एखाद्या स्त्रीसाठी तिचा नवरा आहे तिचं सर्वस्व असतं आणि जर का नवऱ्याने पाठीत सुरा खुपसला तर मग त्या स्त्रीने काय करायचं असतं, म्हणून सायली उलट प्रश्न विचारते. आणि पुढे म्हणते आणि कितीही नवऱ्याने छळ केला तरीही सहन कर असं सांगणारं आमचं कुटुंब नाही आहे वकील साहेब. आता सायली अक्षरशः त्या वकिलाचीच बोलती बंद करते. आणि सायली पुढे म्हणते आणि अस्मिता माझी ननंद कमी आणि माझी मैत्रीण जास्त आहे आणि त्यामुळे मी तिच्या पाठीशी अशीच कधीही उभी राहणारच म्हणून. आणि पुढे वकिलाला म्हणते हे बघा, आणि याला ना भडकवणं नाही तर ठामपणे पाठीशी उभं राहून आधार देणं असं म्हणतात असंही सायली म्हणते. आता सचिनचे वकील म्हणतात थँक्यू मिसेस सुभेदार, तुम्ही तुमच्या जागी जाऊन बसू शकता. म्हणून आता सायली तिच्या जागी जाऊन बसते. पुढे सचिनचे वकील म्हणतात मला अस्मिता दीक्षित यांना काही प्रश्न विचारायचे तर त्यांना इथे बोलवण्याची परमिशन द्यावी. तर आता जज साहेबांना परमिशन देतात त्यावेळेस अस्मिता आता विटनेस बॉक्समध्ये येते. आता आपण पाहतोय सचिनचे वकील अस्मिताला म्हणतात मिसेस अस्मिता दीक्षित, तुम्ही घटस्फोटाचा निर्णय तुम्ही तुमच्या घरच्यांना म्हणजे घरच्यांचा ऐकून घेतलाय का. तर अस्मिता म्हणते नाही, हा निर्णय मी स्वतःहून घेतलाय. आता वकील म्हणतात का. तर अस्मिता म्हणते काय ना की जेव्हा मला सतत दिसत राहिलं की सचिन माझ्याशी खोटं बोलतोय, परत परत त्या साक्षीकडे जातोय, तेव्हाच मी ठरवलं होतं की हे सगळे आपण आता नाही सहन करायचं म्हणून. आणि अस्मिता पुढे सांगत असते पण तरीही मी डिवोर्स घ्यावा मी विचार कधीच केला नव्हता, पण जेव्हा मला भावासारखा असलेला चैतन्य त्याच्यावरती त्याने संशय घेतला, आमचा अफेअर आहे असा आरोप केला ना, तेव्हा माझा ना कडेलोट झाला असं अस्मिता सांगते. आणि पुढे म्हणते आणि तेव्हाच मी ना ठरवलं की मला हे लग्न आता नकोय म्हणून. अस्मिता सुद्धा अगदी स्पष्ट सांगते. आता सचिनचे वकील म्हणतात पण तुम्हाला असं वाटत नाही का की त्यांच्या अफेअरसाठी तुम्हीच जबाबदार आहात म्हणून. असा जेव्हा ते वकील अस्मिताला प्रश्न विचारतात ना तर अर्जुन पटकन उभा राहतो आणि म्हणतो की ऑब्जेक्शन म्हणून, आणि म्हणतो की हे कसले आरोप करताय तुम्ही, कोणतीही बायको त्याच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरला जबाबदार कसे असू शकते म्हणून. आता असं म्हटल्यानंतर सचिनचे वकील म्हणतात हे बघा, मला माझ्या अशी बाजू मांडू द्यावी मिलॉर्ड. आता असं म्हटल्यानंतर जज साहेब सुद्धा ऑब्जेक्शन म्हणतात आणि अर्जुन खाली बसतो. आपण पाहतोय की पुढे हे सचिनचे वकील म्हणतात की मिसेस दीक्षित तुमचे लग्न झाल्यानंतर सचिन दीक्षित हे परदेशात गेले होते, त्यावेळेस तुम्ही कुठे राहत होतात, माहेरी की सासरी. तर आता अस्मिता म्हणते मी थोडे दिवस सासरीच राहिले होते आणि त्यानंतर मी माहेरी राहत होते. आता सचिनचे वकील म्हणतात हे बघा, तुमचं सासर आणि माहेर हे पनवेलमध्येच होतं, तरीही तुम्ही सासरी का जात नव्हतात, माहेरीच का राहत होतात. तुम्ही कधीच तुमच्या सासू सासऱ्यांना का नाही सांभाळलं, कधीही तुम्ही त्यांना आपलं नाही मानलं. तुमच्या लेखी नवऱ्याचे आई वडील हे महत्त्वाचे नव्हतेच, कारण मुळात तुमचा नवराच तुमच्यासाठी महत्त्वाचा नव्हता. आता हा सचिनचे वकील काहीही ना आरोप करायला लागतो आणि पुढे म्हणतो अरे जे बायकोच त्याच्यावरती प्रेम करत नाही तर तो मुलगा अफेअर करेल नाही तर काय करेल. अस्मिता म्हणते हे बघा एक मिनिट, मी जरी माहेरी राहिले असलेले ना तरी सुद्धा सचिनच्या आई वडिलांना मी सतत जाऊन भेटायचे, त्यांच्याशी फोनवरती ना मी सतत बोलायचे आणि माझं सचिनवर प्रेम नव्हतं हा आरोप तर मी अजिबातच ऐकून घेणार नाही असं अस्मिता पण सांगते. आता पुढे बघा अस्मिता म्हणते कारण सचिन सोडून मी दुसऱ्या कोणावरही कधीच प्रेम केलेलं नाही. आता संपूर्ण कोर्ट ऐकत असतं. अस्मिता म्हणते मग हा हक्क सचिनला दिलास तर कुणी. सचिनचे वकील म्हणतात हे बघा, मग तुम्ही तर असं बोलताय आणि असं दाखवताय की तुम्हाला सचिनच्या आईवडिलांची खूपच काळजी होती म्हणून. अस्मिता मॅडम, तुम्ही तर त्यांच्या आईवडिलांना वृद्धाश्रमात सोडून आलात ना. आता ही काय केल्यानंतर अस्मिताला शॉकच बसतो आणि आता वकील जे आहेत ना तर ते म्हणत असतात की तुम्हीच त्यांना वृद्धाश्रमात ठेवलंय म्हणून. अस्मिता म्हणते हे काय बोलताय तुम्ही, सचिनच्या आईवडिलांना मी वृद्धाश्रमात ठेवलं. तर ते वकील म्हणत असतात की हो म्हणून. आणि काय करतात आता त्यांच्याजवळ एक पुरावा असतो, आता ते पुरावा सुद्धा सादर करतात. जज साहेबांकडे ते पत्र देतात आणि म्हणतात की मिलॉर्ड, ज्या दिवशी सचिन
यांच्या आईवडिलांना यांनी वृद्धाश्रमात ठेवलं ना, तर त्यांच्या नावाची ही रिसीट आहे, तर त्यावरती तुम्ही नावसुद्धा वाचू शकता. मिसेस अस्मिता दीक्षित असं नावसुद्धा आहे त्याच्यावरती. म्हणजे जेणेकरून हे या सचिनने ना खूपच मोठा गेम केलेला असतो. प्रतापराव म्हणतात, अरे हे कसं शक्य आहे, आणि अस्मिता असं कधीच वागणार नाही असं कल्पनाताईंना म्हणत असतात. आता आपण पाहतो की कल्पनाताई म्हणतात, हो तेच ना, मलाही कळत नाही आहे, काय माहिती आता पुढे काय होतं आहे. अस्मिता म्हणते, अहो हे सगळं खोटं आहे. सचिनच्या आईवडिलांना कित्येक दिवस झालं ना की मी भेटलेलीच नाही, आणि मग मला वाटलं होतं की ते त्यांच्या घरीच असतील म्हणून, तर ते वृद्धाश्रमात कधी गेले, आणि जर काही मला माहितीच नाही आहे कुठे, तर मी त्यांना वृद्धाश्रमात ठेवण्याचा प्रश्न येतोच कुठे, असं अस्मिता तिची बाजू मांडत असते. आणि अर्थातच बघा, आज आहे ना अर्जुन काहीच बोलत नाही आहे. आता आपण पाहतोय की वकील म्हणतात, मग वृद्धाश्रमाच्या रिसिटवरती तुमचं नाव कसं आलं? अस्मिता म्हणते, अहो मला नाही माहिती, हे सगळं काय चाललंय, मला काहीच कळत नाही. अर्जुन अरे तू काहीतरी बोल ना. आता अर्जुन बघा गप्पच बसलेला असतो, अर्जुन काहीच बोलत नाही. आपण पुढे पाहतोय अर्जुन आहे ना मोबाईलवरती कोणाला तरी मेसेज टाईप करत असतो, आणि आता त्याच्यामध्ये तो लिहित असतो की तुम्ही कुठे आहात, आपल्या प्लॅनप्रमाणे गोष्टी हाती लागल्या आहेत की नाहीत हे प्लीज मला कळवा, असा मेसेज ना अर्जुन कोणाला तरी करत असतो. इकडे अस्मिता म्हणत असते की मी हा आरोप ऐकून सुद्धा घेणार नाही, कारण की सासू सासऱ्यांना वृद्धाश्रमात ठेवणारी मुलगी मी नाहीच आहे म्हणून. आता वकील साहेब म्हणतात, हे बघा या पावतीवरचं तुमचं नाव काहीतरी वेगळंच सांगतंय, आणि आम्हाला आता हे सुद्धा कळलं की त्यांच्या आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवण्यासाठी तुम्हाला सायली सुभेदार यांनी सांगितलंय म्हणून. आता विनाकारणच सायलीवरती सुद्धा आरोप होत असतात. आणि आता आपण पाहतोय सचिनचा वकील आहे ना आज खूपच आरोप करत असतो. अस्मिता म्हणते, सायली ना मला असा सल्ला कधीच देऊ शकत नाही. अस्मिता म्हणते, सायली मला असा सल्ला कधीच देणार नाही. तुम्ही ना माझ्या आईवडिलांना, म्हणजे सायली तिच्या सासू सासऱ्यांना कशी वागवते ना, एकदा येऊन तुम्ही बघा, म्हणजे कळेल तुम्हाला. आणि पुढे म्हणते की अर्जुन अरे तू काही बोलत का नाही आहेस, असं अस्मितांना भरकोटात म्हणते, आणि म्हणते मी किंवा सायली असं काही करू शकतो का, सांग ना यांना. आणि अर्जुन काहीच बोलत नाही, फक्त म्हणतो की अस्मिता तुम्ही ना जरा शांत राहा. अर्जुन फक्त एवढंच म्हणतो. सगळ्यांना आश्चर्य वाटत असतं की अर्जुन अरे काहीच का बोलत नाही. प्रतापराव म्हणतात, अरे ही केस सचिनच्या बाजूने वळायला लागली का काय, आणि अर्जुन का गप्प आहे. पण कल्पनाताई म्हणतात, मला पण काहीच कळत नाही हो म्हणून. आता अश्विनला पण टेन्शन आलेलं असतं. हा सचिन मात्र खुश झालेला असतो. आपण पाहतोय की आता हा अर्जुन आहे ना पुन्हा मेसेज करतो की तू आणि सावंत लवकर पोहोचणार आहात की नाहीत म्हणून. सायली विचार करते, अरे हे नक्की काय करणार आहेत, यांच्या मनात नक्की आहे तरी काय. आणि आता आपण पाहतोय डायरेक्ट महिपत शिकरे याचा सीन. आता सगळेजण आता महिपत बाबा की जय, महिपत बाबा की जय असं आहे ना त्याचे भक्त म्हणत असतात. त्यातला एक भक्त म्हणतो, महिपत बाबा आज मी तुम्हाला ना शरण आलोय. गेली 2 वर्ष मी जेलमध्ये होतो, आणि मला या पापांच्या दुनियेतून आहे ना आता मुक्त व्हायचंय, पण मी कसं हो. आता दुसरा माणूस म्हणतो, अहो मला पण या आरोपातून दूर पडायचंय, पण मी काय करू. अहो ही दारू ना माझी पाठच सोडत नाहीये, मला काहीतरी मार्ग सुचवा, असा दुसरा माणूस म्हणतो. आणि महिपत आहे ना अगदी मन लावून सगळ्यांचे प्रश्न ऐकत असतो. हां बापरे, आता पुढे बघा महिपत कसा बोलायला लागतो. मी तुम्हाला काय मार्ग दाखवू, मीच बहुगुणी महाराज यांच्या विचारांवरती चालतोय, तुम्ही पण त्यांची दीक्षा घ्या, त्यांच्या मार्गावरती चाला. आता एक माणूस म्हणतो, अहो पण त्यांनीच सांगितलंय की आमचं कल्याण तुम्हीच करू शकता, बाबा प्लीज आम्हाला मदत करा हो. आता महिपत म्हणतो की बहुगुणी महाराजांचा हा मोठेपणा आहे, मी काही त्यांचं शिष्य वगैरे नाही आहे, पण तुम्हाला जर का त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालायचं असेल तर मनातून आहे ना सगळी घाण काढून टाकावी लागेल, सगळी नकारात्मक ऊर्जा बाहेर काढून टाकावी लागेल. स्वतःला ना आतून एकदम शांत आणि संयमी बनवावं लागेल, तरच तुम्ही परमेश्वराच्या जवळ पोहोचू शकतात. आता तिथला एक माणूस म्हणतो, पण नेमका मला काय करावं लागेल. आता महिपत काय करतो, तिथल्या एका त्याच्या माणसाला ना इशारा करतो. पुन्हा इकडे वकील म्हणत असतात का नाही, या सगळ्याचा कारण होता तो म्हणजे एकच माणूस, तो म्हणजे चैतन्य गडकरी, असं हे सचिनचे वकील बोलायला लागतात. कारण अस्मिता आणि चैतन्य गडकरी यांचं प्रेम प्रकरण सुरू आहे असं हा वकील म्हणायला लागतो. बापरे, सायली तर डोक्यालाच हात लावते. अस्मिता म्हणते, हे तर नाही ना मला आता होतच नाहीये, सचिनने आमच्याबद्दल सगळं काही चुकीचं सांगितलंय तुम्हाला. आता सचिनचे वकील म्हणतात, मग हे खोडून काढण्याचे काही पुरावे आहेत का तुमच्याकडे. अस्मिता म्हणते, भाऊ बहिणीच्या नात्याचे काय पुरावे असतात तो, चैतन्याला अगदी लहानपणापासून मी ओळखते. आता वकील म्हणतात, पुरावे मिसेस दीक्षित, कोर्ट पुरावे मागतं आणि इमोशन नाही, असं म्हटल्यानंतर आता जज साहेब म्हणतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार तुम्हाला काही बोलायचं आहे का. तर अर्जुन आता उठून उभा राहतो आणि नो मिलट असं म्हणतो. आता अर्जुन नो म्हणल्यानंतर सगळ्यांनाच खूप टेन्शन आलं.
आलेलं असतं, कारण ऑलरेडी ना ही संपूर्ण केस आता सचिनच्या बाजूने झुकायला लागलेली आहे आणि अर्जुन काहीच बोलत नाही. सगळ्यांना खूपच टेन्शन आलेलं असतं. आता वकील म्हणतात की मिसेस दीक्षित तुम्ही आता बसू शकता. म्हणून आता अस्मिता सुद्धा जागेला जाऊन बसते आणि पुढे सचिनचे वडील म्हणतात की मिलॉर्ड मला अर्जुन सुभेदार यांना ना आता विटनेस बॉक्समध्ये बोलवायचं आहे आणि त्यांची काही चौकशी करायची आहे. आता जज साहेब सुद्धा ना परमिशन देतात आणि आपण पाहतोय की अर्जुन आता त्याचा कोट काढून ठेवतो आणि विटनेस बॉक्समध्ये येतो आणि सचिनचे वकील आता अर्जुनला सुद्धा काही प्रश्न विचारतात. आता सचिनचे वकील अर्जुनला म्हणतात तुम्ही साक्षी शिकरे विरुद्ध केस लढलात आणि ती जिंकलीत सुद्धा. ही केस तुम्ही तुमच्या सासऱ्यांसाठी म्हणजेच मधुकर पाटलांसाठी लढला होतात, हे खरं आहे का? अर्जुन म्हणतो हो खरं आहे. वकील म्हणतात पण ते ज्यावेळेस मला समजलं की सचिन आणि साक्षी यांचं प्रेम प्रकरण आहे त्यावेळेस तुम्ही हा पर्सनल राग काढला आणि तुम्ही तुमच्या बहिणीला सचिनशी नातं तोडायला सांगितलं. आता बघा कोर्टात त्यांना सगळेजण हे पाहत असतात अर्जुन काय उत्तर देत होते. आता ते वकील म्हणतात हे बघा ही केस आहे ना तुम्ही तुमचं पर्सनल जो राग आहे ना तर ते काढण्यासाठी लढताय असं माझ्या अशिलाचं म्हणणं आहे असं ते वकील सांगत असतात. अर्जुन म्हणतो अजिबातच नाही, मधुभाऊंची केस मी ऑलरेडी जिंकलेलो आहे, मग मी त्याचा राग सचिनवरती का काढेल? मी केस जिंकलो आहे ना, मी हारलो थोडीच आहे आणि या सगळ्याला ना काही लॉजिक नाही आहे असं अर्जुन म्हणतो. पुढे वकील म्हणतात मग तुम्ही तुमच्या बहिणीला घटस्फोट का घ्यायला लावताय? अर्जुन म्हणतो हे बघा मी तिला तिला काहीच करायला सांगत नाही आहे, तिने स्वतःहून आहे ना डिवोर्स मागितलेला आहे आणि भाऊ म्हणून मी तिला ना फक्त सपोर्ट करतोय असं अर्जुन म्हणतो. वकील म्हणतात हे बघा तुम्ही साक्षी शिकरे हिला आधीपासून ओळखत होतात तरीसुद्धा तुम्ही तिच्यावरचा पर्सनल राग काढत नाही आहात, हे कसं काय बरं तुम्ही म्हणताय? मला हे थोडंसं समजत नाही आहे. अर्जुन म्हणतो हे बघा या दोन्ही केसेसचा काहीही संबंध नाही आहे पण तुम्ही तो संबंध लावताय असं अर्जुन म्हणतो. आता जज साहेब म्हणतात ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार जर का तुम्ही कुठलाही पर्सनल राग काढत असाल तर कोर्ट तुमच्या विरुद्ध ॲक्शन घेऊ शकतं, तुमची सनदसुद्धा जाऊ शकते असं जज साहेब सांगायला लागतात. आता सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं आणि म्हणतात की याची तुम्हाला कल्पना आहे का म्हणून. तर अर्जुन म्हणतो हो मला याची पूर्णतः कल्पना आहे आणि मला हे सगळं माहिती आहे पण मी असं काहीही केलेलं नाही आहे असं अर्जुन पण म्हणतो. आणि पुढे म्हणतो इनफॅक्ट मला कितीतरी दिवस हे माहितीसुद्धा नव्हतं की सचिन दीक्षित यांचं अफेअर साक्षी शिकरीसोबत चाललं आहे ते. आणि पुढे अर्जुन म्हणतो आणि ते समजल्यानंतरही आम्ही मिस्टर सचिन दीक्षित यांना खूपच चान्सेस दिलेले होते युनॉर असं अर्जुन म्हणायला लागतो. आता वकील म्हणतात की हे बघा तुम्ही काही चान्सेस दिले होते तर याचे काही पुरावे आहेत का? तर अर्जुन म्हणतो तुमच्याकडे तर काय पुरावे येतो की हे सगळं मी पर्सनल रागामुळे करतोय म्हणून. आता सचिनचे वकील एकदम चाटच पडतात आणि एकदम गप्प बसतात. आता जज साहेब म्हणतात की याचा अर्थ तुम्ही दोघांनीही एकमेकांवरती जे काही आरोप केलेले आहेत ना तर त्यांचे कोणतेही पुरावे तुमच्याकडे नाहीतच म्हणून असं जज साहेब बोलतात. आता लगेचच काय होतं या सचिनचे वकील म्हणतात ॲडव्होकेट सुभेदार तुम्ही ना जाऊ शकता म्हणून. आता अर्जुनला पुन्हा पाठवून देण्यात येतं. आता आपण पाहतोय की अर्जुन जागेवरती जाऊन बसल्यानंतर जज साहेब म्हणतात ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार तुम्हाला काही काउंटर आर्ग्युमेंट करायचं आहे का म्हणून. तर बघा सगळ्यांना पुन्हा अपेक्षा असते की अर्जुन आता काहीतरी बोलेल म्हणून पण अर्जुन काहीच बोलत नाही. इकडे मैपत म्हणत असतो जे मी करतोय तेच मी तुम्हाला करायला सांगतोय, तुम्ही मुक्त व्हा माझ्यासारखं ना बेभान वागा, आतून आनंदी व्हा तरच ना तुम्ही परमेश्वराजवळ पोहोचाल. आणि म्हणतो की परमेश्वरा या लेकराच्या पाठीशी उभं राहा असं हा मैपत म्हणत असतो. आणि आता सगळ्यांना म्हणतो की तुम्ही उठा. आता सगळ्यांना उठून उभा करायला काय सांगतो आणि म्हणतो की तुम्ही सगळ्यांना मुक्त व्हा, नाचायला लागा, आनंदी वातावरण करा असा हा मैपत आहे ना आता सांगायला लागतो. आणि म्हणतो की स्वतःला आतून शांत करा, उठा, स्वतःला ना आतून आनंदी करा, मन शांत करा, तुमच्या मनातल्या राक्षसाला बाहेर काढा तरच बाहेरच्या चांगल्या माणसाला तुम्ही मनात राहण्यासाठी ना जागा द्याल म्हणून. आणि म्हणत असतो की आनंदी राहा, फक्त चांगला विचार करा, आनंदी राहा, लोकांच्या हिताचा विचार करा, सगळ्यांचं भलं करा, लोकांबद्दल चांगला विचार करा आणि आपण चांगला विचार केला तर आपलं आयुष्यसुद्धा चांगलं होईल, मुक्त व्हा असा हा मैपत आहे ना सगळ्यांना आता नाचायला सांगतो. गोल गोल काही फिरत असतो आणि म्हणत असतो की जगण्याचा आनंद घ्या, सगळे जर मैपत बाबा की जय, मैपत बाबा की जय असं म्हणत असतात. आपण पाहतो इकडे सचिनचे वकील म्हणतात की मिलॉर्ड मला नाही असं वाटत की सुभेदारांकडे बोलण्यासारखं काय आहे म्हणून मी कोर्टाला विनंती करेन की लवकरात लवकर कोर्टाने ना घटस्फोटाविषयी निर्णय द्यावा आणि अस्मिता दीक्षित यांचा पोटगीचा अर्ज हा फेटाळला जावा आणि त्यांनी घरच्यांच्या दबावाखाली माझ्या आशिलावरती चिखलफेक केली म्हणून त्यांना दंडसुद्धा आकारण्यात यावा असं हे सचिनचे वकील आर्ग्युमेंट करत असतात. आणि अजूनही अर्जुनना शांतच असतो. आपण पाहतोय पुढे की सगळ्यांना खूपच टेन्शन आलेलं असतं आणि ठरलं तर मग आजचा हा भाग इथेच संपतो. आता उद्याच्या भागामध्ये ना आपण पाहणार आहोत की सायली पुन्हा प्रतिमा त्याच्या घरी गेलेली असते ना तर तिथे ती कॅसेट ऐकते छोट्या तन्वीच्या आवाजातली आणि प्रतिमा त्यांना म्हणते तुम्हाला खात्री की हा आवाज तन्वीचा आहे. तर त्या म्हणतात हो. सायली म्हणते मला जे वाटतं हे खरं आहे की माझा भ्रम आहे.
आहे आणि हे मला आता कोण सांगेल असं म्हणून बहुतेक आता ना आज आहे ना खिसारी मधुभाऊंकडे जाणार आहे आणि की आता पुढे काय होईल हे पाहण्यासाठी पाहत राहा माझी आवडती सिरियल. आणि हो प्रेक्षकांनो, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे, त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत थँक्यू सो मच.